आजचा जो सत्संग आहे हा कसा आहे माहितीये का? आजचा सत्संग लय भारी, टकाटक, जबरदस्त, झकास, जीवन बदलणारा, प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा, स्वतःला पाहायला लावणारा आणि आनंद देणारा आहे. पण त्यासाठी अट एकच, ॲज युज्युअल, नेहमीप्रमाणे काय करायचं? नुसतं ऐकायचं नाही, मग जे चालू आहे त्याच्यात 100% सहभाग घ्यायचा. मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला बोलायला सांगेल त्या वेळेला माझ्या मागं बोलायचं आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा कॉमेंट करत राहायची, टाईप करत राहायचं, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात. तो क्या आप मेरे साथ हो? यस और नॉट? क्या आप सब लोग साथ देने को तैयार है? ओके, ठीक आहे. मग खूप मजा आहे बरं का आज, आणि उत्तर देत राहायचं. आता बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, आजच्या सत्संगाचं नाव काय माहिती? सत्संगाचं नाव आहे क्या बात है. बोलो, काय नाव आहे सत्संगाचं? क्या बात है. बस एका ओळीवरती आणि 3 शब्दांवरती आजचा सत्संग आहे. पण या एका ओळीने आणि 3 शब्दांनी मला खात्री आहे, मला विश्वास आहे की आत्तापासूनचा आपला दृष्टिकोन चेंज होणार आहे. याच्यानंतर, आजच्या संकटानंतर, कितीही आजच्या जीवनामध्ये, आजच्या या सत्संगानंतर किती संकट आले ना तरी सुद्धा तुम्ही कूल राहणार आहेत, स्थिर राहणार आहेत, आनंदी राहणार आहेत, मला हा विश्वास आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? सत्संग ऐकून सोडून न देता, मध्ये मध्ये पळून न जाता करायचं काय आहे तुम्हाला? तुम्हाला सत्संगाच्या सोबत राहायचंय. 2 गोष्टी आहेत, एक नॉलेज आणि दुसरं एक्सपिरियन्स, ज्ञान आणि अनुभव. या जगामध्ये ज्ञान नाही असं कुणीच नाही. लहान लहान लेकरांना सुद्धा तुम्ही काही सांगायला जाते म्हणतात, अय मला शिकवायची गरज नाही. ज्ञान सगळ्यांना आहे. आज सोशल मीडियामधून, गुगलमध्ये जे पाहिजे ते ज्ञान तुम्हाला मिळेल. पण नुसतंच ज्ञानी बनून जीवन बदलत नाही ना. मग काय पाहिजे? ज्ञानासोबत सगळ्यात महत्वाचं आहे अनुभव. जीवन अनुभवानी बदलतं. कशाने? अनुभवाने. उदाहरणार्थ, 2 व्यक्ती आहेत, मी नेहमी सांगतो, एक ज्ञानी आहे आणि एक अनुभवी आहे. ज्ञानयोगाचा मार्ग आपला मार्ग, अनुभवण्याचा मार्ग आहे. मिळालेलं ज्ञान, असलेलं ज्ञान अनुभवण्याचा मार्ग आहे. एका व्यक्तीला प्रेमाची अनुभूती घ्यायची, एक ज्ञानी आहे आणि एक अनुभवी. आता ज्ञानी माणूस काय करेल? तो प्रेमाबद्दल बोलत राहील, असेल कोरडा, चेहऱ्यावरती काहीच नाही, मख्ख चेहरा, आणि प्रेमाच्या सगळ्या व्याख्या त्यांनी पाठ केलेल्या सांगेल. आतमधून तर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तर सोडा, प्रेमाचे व्हायब्रेशन तर सोडा, दगड बनलेल दगड. पण शब्द मात्र बोलतं बरं का. त्याच्या आत प्रेमाची अनुभूती त्यांनी घेतलेली नाहीये, प्रेमाबद्दल त्यांनी कधी अनुभवलेलं नाहीये, माहिती नाहीये, पण त्यांनी पाठ केलेला. हा ज्ञानी. आता त्याच्या जवळ असलेल्या लोकांना आनंद मिळेल का? नाही. पण दुसरा एक आपला ज्ञानयोगा साधक की अनुभवी व्यक्ती आहे, आणि त्याला विचारलं, हे प्रेम काय रे? तो बोलणार काहीच नाही, तो येईल आणि आनंदाने तुम्हाला मिठीत घेईल. त्याच्या हातून प्रार्थना निघेल की हा जो माझा आहे ना, माझा, बस परमेश्वरा याचं सगळं चांगलं होऊ दे, माझ्या अगोदर याला मिळू दे. तो बोलला मात्र काहीच नाही.
उलट तो राहिलाच नाही, तो संपला. आता मला सांगा, ज्ञानी व्यक्तीने खरं प्रेम अनुभवलं की दुसऱ्या व्यक्तीने अनुभवलं? कुणाकडनं तुम्हाला प्रेम मिळेल? दुसऱ्याकडनं. पण सत्संग सुद्धा बोलण्याचा काहीच नाही, अनुभवण्याचा आहे. तुम्ही तुमच्या गावात आहेत, तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहेत, तुम्ही माऊलींच्या सोबत फेसबुकच्या माध्यमातून बोलताय. जोपर्यंत माऊली फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या घरी आणि तुम्ही तुमच्या घरी आहात मनाने, तोपर्यंत सत्संग केवळ ऐकणार आहात. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की यस, हा मोबाईल, हे फेसबुक तर निमित्त आहे, पण माझे माऊली माझ्या सोबत आहे, जसं मला आता वाटतंय की तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहेत, ही अनुभूती जर आली ना, तर मग सत्संगाला मजा येते. सत्संग ऐकता ऐकता अनुभवता येतो आणि अनुभवता अनुभवता जीवनाला बदलता येतं. हीच तर सत्संगाची ताकद आहे. तर आता मला सांगा, असा सत्संग अनुभवायला तुम्ही सगळेजण तयार आहेत? येस ऑर नॉट? जे बोलत नाही, जे टाईप करत नाहीत, बोलत राहायचं. मग आता सत्संग खूप भारी बरं का. आता सगळ्यात महत्वाचं काय, मी का हा प्रश्न विचारू नका. मी जसं बोलेल ना तसं तुम्ही बोलायचं. मी ज्या टोनमध्ये बोलेल त्या टोनमध्ये तुम्ही बोलायचं. का बरं? तुम्हाला कळणार नाही तरी सुद्धा बोलायचं. सत्संगाचं नाव काय? क्या बात आहे. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपल्या आयुष्यात घडते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे 5 अवस्था आपल्या मनाच्या असतात. किती? 5. 90% लोक पहिल्या 2 अवस्थांमध्ये अडकलेले असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी जीवन प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यांना कळत नाही कसं जगावं. छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांना असं वाटतं की बस संपलं. का घडतंय असं? जिंदगी कैसी पहेली हाय. त्यांच्यासाठी जीवन कोडं बनतं. पण राहिलेले 10% जे सत्संगातून जोडल्या जातात ना, ते पुढच्या 3 स्टेपपर्यंत, पुढच्या 3 पायऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. मग आता माझ्या मागं बोला बरं का, 5 पायऱ्या कोणत्या आहेत? माझ्या मागं बोलायचं. जसं टोन मी बोलेल ना तसं मला दिसलं पाहिजे बरं का तिथून करताना तुम्ही. पहिलं काय आहे? क्या बात आहे. बोला माझ्या पाठीमागे, क्या बात आहे. पहिली पायरी. दुसरी पायरी, क्या बात आहे. वाक्य एकच, वेगळ्या पद्धतीने. हे दुसऱ्या पायरीतलं आहे. हे समजून घेण्यासाठी नुसतं ऐकू नका, करा, ऍक्टिंग करा. मी सांगतो तसं. 5 पायऱ्या. पहिली पायरी, क्या बात है. दुसरी पायरी, क्या बात है. तिसरी पायरी, क्या बात है. क्या बात है. चौथी पायरी, क्या बात है. यस, क्या बात है. आणि 5वी पायरी, क्या बात, क्या बात, क्या बात. मी अगोदर सांगितलं की खूपच इंटरेस्टिंग आहे आपलं आजचं. खूप मजा आहे. आणि त्याच्यासाठी आता या 5 पायऱ्या समजून घ्यायच्या असेल तर तुम्ही मनाने तर माझ्यासोबत राहाच, पण आत्ता माझं बोलणं ऐकता ऐकता सत्संग सुरू होण्यापूर्वी खाली बघा, खाली मोबाईलच्या खाली शेअरचं बटन आहे. शेअर. अगोदर हा सत्संग न ऐकता, नुसता न ऐकता शेअर करा, म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा याची अनुभूती येईल आणि त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. कम ऑन. पुन्हा एकदा रिपीट करतो. माझ्या पाठीमागे बोलायचं बरं का. पहिलं, नंबर 1, क्या बात है. नंबर 2, क्या बात है. नंबर 3, क्या बात है. नंबर 4, क्या बात है. आणि नंबर 5, क्या बात, क्या बात. लक्षात ठेवून तुम्ही जगत असतात. एखाद्या व्यक्तीकडनं, आत्ताच्या क्षणाकडनं, जीवनाकडनं, प्रसंगाकडनं, घटनेकडनं आणि कृतीकडनं तुम्हाला काहीतरी अपेक्षा असतात की असं असं माझ्या आयुष्यात घडलं पाहिजे, असं असं या व्यक्तीने वागलं पाहिजे, असं असं.
मनाप्रमाणे माझ्यासारखं झालं पाहिजे, ही तुमची अपेक्षा असते. आणि म्हणून मग काय असतं, एखादा प्रसंग ज्या वेळेला घडतो, एखाद्या क्षणात तुम्ही ज्यावेळेस जगत असतात, एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करत असतात ना, ती गोष्ट करण्यामध्ये आनंद मिळत नाही तुम्हाला. त्या क्षणात आनंद मिळत नाही. का बरं? कारण तुमची पहिली अवस्था आहे कुठली कुठली अवस्था आहे? क्या बात आहे. म्हणजे एक तुम्हाला चिंता असते, तुम्हाला अपेक्षा असते, आणि त्या अपेक्षेतून तुम्ही म्हणतात क्या बात आहे. म्हणजे काय? म्हणजे उत्सुकता असते की मला जे हवंय ते मिळेल का नाही मिळणार. कसं आहे? क्या बात आहे. मला जे हवंय ते मिळेल की नाही मिळणार. मग मिळेल की नाही, मिळेल की नाही, मिळेल की नाही असं जर म्हटलं तर मजाने येत जगायला, जीवन कळत नाही. आणि जर तुम्हाला जे हवंय ते मिळालं नाही, फिनिश, तुमचा आनंद संपला. कारण तुम्ही जीवनाकडनं अगोदरच अपेक्षा ठेवलेली आहे की माझ्या आयुष्यात असं असं घडायला पाहिजे. राईट? पण खरा आपला ज्ञानयोगाचा साधक काय करतो, त्याला माहिती जीवन अनप्रेडिक्टेबल आहे, काय होईल हे काहीच सांगता येत नाही. मग आम्ही कसं राहायचं, जे घडेल ते स्वीकारण्यासाठी तयार राहायचं. यस, कळतंय का? एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड थिंग्स. मी पुन्हा एकदा सांगतो, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड. जीवनामध्ये पुढं काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. अरे एवढं प्लॅनिंग केलं होतं, 4 महिने घरी बसावं लागणार आहे, हे कोणी सांगू शकलं नाही. एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड. अपेक्षा न ठेवता जीवन जगा. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे काहीही घडू दे, आय एम रेडी टू ऍक्सेप्ट एव्हरीथिंग. मी जे काही घडेल ते सगळं स्वीकारायला तयार आहे, असं बोला, म्हणा, टाईप करा की यस, मी जे काही आयुष्यात घडेल ना ते सगळं स्वीकारायला, पॉझिटिव्हली स्वीकारायला तयार आहे. स्वीकारणं म्हणजे असं नाही ठीक आहे मरू द्या, मेलं तर मेला, आता जाऊ द्या, राहिलं तर राहू द्या, असं नाही. स्वीकारणं. का स्वीकारायचं? कारण तुमच्या हातात दुसरं काही नाहीच आहे. समजतंय? मग ज्या वेळेला तुम्ही अपेक्षा न ठेवता हा क्षण जगतात, ज्या वेळेला तुम्ही अपेक्षा न ठेवता जीवन जगायला सुरुवात करतात, ज्या वेळेला तुम्ही कुठलंच मागणं न मागता जीवन जगायला सुरुवात करतात, त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला कळतं की जीवन घेण्यासाठी नाहीये, जीवन देण्यासाठी. आणि जसं तुम्हाला कळतं की जीवन फक्त घेण्यासाठी नाही, जीवन देण्यासाठी आहे, तसं जीवनाची क्वालिटी बदलते, जीवनात पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते, जीवनातला आनंद वाढतो, जीवन बदलायला लागतं, आणि तुमच्या बदलण्याने इतर लोक बदलायला लागतात. तुमच्या बदलण्याने इतर तुमच्या सहवासात येणारे लोक सुद्धा आपोआप बदलतात. का बरं? कारण तुम्हाला कोणाकडनं काही नकोच आहे, बस तुम्हाला तुमच्या समोर जे आलेले त्यांना द्यायचंय, जो क्षण आला त्याला स्वीकारायचं आहे, आणि जे घडलं प्रश्न न करता ते अनुभवायचं. आणि जसं जीवन तुम्ही जगायला लागतात ना, आनंदाने द्यायला लागतात ना, मग तुम्हाला कळतं काय. बोला माझ्यासोबत बरं का, माझ्यासोबत बोलायचं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ऐकू नका, नुसतं बोला. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. माझ्या आयुष्यात जर खरंच काही असेल ना परमेश्वरा, तर माझ्याकडनं फक्त इतरांना आनंद मिळू दे रे परमेश्वरा, आनंद मिळू दे.
याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे हे नुसतं ऐकू नका, हे फील करा. आतून आतून तुमच्या येऊ द्या. किती सुंदर अनुभूती बघा की माझ्या आयुष्यात पाव्यातला सूर जैसा ओठातुनी उघळावा. बासरीचे सूर जसे वाजतात ना, येतात ना, विसरून जातो देहभान, तसं माझ्या मुखातून प्रत्येक शब्द इतरांचं भलं होऊ दे, इतरांचं चांगलं होऊ दे, आणि माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा हृदय जोडणारा पाहिजे. परमेश्वरा, हृदय जोडणारा ठेव. इथून आहे का? इथून आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हा देह चंदन आहे. अरे हे सगळ्या संतांनी सांगितलं. हे नुसतं ऐकू नका. हा सत्संग म्हणजे परमेश्वराने दिलेला प्रसाद समजा आणि ओळखा की यस, आत्ताचा हा क्षण, हा सत्संग. तुम्ही बोलू काही नका, म्हणू काही नका, नुसतं इतकी प्रार्थना करा बस. परमेश्वरा, चंदनाप्रमाणे हा देह अगदी झिजू दे आणि इतरांना मधुगंध दे. आणि ज्या क्षणाला हे घडेल ना, त्या क्षणाला तिथून खरी जीवनाची सुरुवात आहे. तिथून खरी जीवनाची सुरुवात आहे. कधीपासून होऊ शकते ती? सत्संग झाल्यावर, त्याच्यावर विचार केल्यावर. कधीपासून होऊ शकते? आत्ता, हाच तो क्षण आहे. बस इथून नवीन सुरुवात आपल्याला करायची. जर माझ्याशी जोडलेला असताल तर माझ्या डोळ्यातून माझी तळमळ कळेल तुम्हाला. माझा भाव तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि केवळ आपण एक ऑनलाईन सत्संग बघतोय असा जर भाव असेल तर मग केवळ शब्द कळतील. शब्दांनी छान वाटतं आणि जोडल्या जाण्याने आणि अनुभवण्याने बदल होतात. फील करा हे. मग जसं तुम्हाला जीवन काय आहे ते कळालं म्हणजे काय? पहिली गोष्ट काय? क्या बात है. समझ में आया क्या बात है? क्या बात है? क्या है बात? कि जो हुआ एक्सेप्ट करो और जीना है तो देने के लिए जियो. प्रश्नार्थक चिन्ह घेऊन जगू नका. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. आणि अशी जशी अवस्था आली ना की मग दुसरी अवस्था काय? पहिलं हे जर नाही कळालं जीवन कशासाठी तर मग तुमची अवस्था कशी असते? पहिलं क्या बात आहे. आणि जसं तुम्ही ते एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड नाही केलं तर मग काय होतं? तुम्ही घाबरून जाता. मग काय होतं? क्या बात आहे. अरे बाप. फॉर एक्झाम्पल, डे टू डे लाईफचं रोजचं उदाहरण मी तुम्हाला देतो. तुम्ही माझ्याशी बोलत राहा बरं का. तुम्हाला माहितीच नव्हतं कोरोना येणार आहे आणि आता तो आला. ज्यांनी ज्यांनी काहीही घडू शकतं जीवनामध्ये आणि जे मिळालं ते देवाचा प्रसाद आहे असं समजलं, जे माझ्यासोबत ज्ञानयोगासोबत जोडलेले गेलेले आहेत ते घरी आनंदी आहे, बाहेरही आनंदी आहे, ते सगळीकडे आनंदीच आहेत. पण ज्यांना हे ज्ञान नाहीये त्यांचं काय झालं? ते घाबरून गेले, गोंधळून गेले की आला कस काय. आणि मग आता त्यांच्या मनाची अवस्था कशी घाबरलेली. क्या बात आहे. बापरे, मी मरणार तर नाही ना कोरोनाने. आमच्या गल्लीत कोरोना आला माऊली. काय सांगावं. आमच्या गल्लीत कोरोना आला माऊली, आता करावं काय. आणि जर मला झालं तर रोज मला कितीतरी मेसेज येतात
आणि कितीतरी फोन येतात कशावरतून, माऊली कोरोना, भीती वाटते मारायची, भीती वाटते मारायची, भीती वाटते मारायची. ही का भीती वाटते? कारण जीवन काय माहितीच नाही. अरे आपला खरा ज्ञानयोगाचा साधक तर असा आहे की तो म्हणतो, अरे काय कोरोना कोरोना लावला यार, लग्न झाल्यापासून मी कोरोनाच्या सोबतच राहतोय तरी मेलोय का? मोठा कोरोना आहे, मोठा व्हायरस सोबत जगतोय ना मी. हे बघा, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ती कधी ना कधी कुणी ना कुणी जाणारच आहे. समजतंय का? ज्या वेळेला तुम्ही ती गोष्ट स्वीकारत नाही, अनएक्सपेक्टेड घडू शकते, स्वीकारत नाही, त्यावेळेस तुम्ही गोंधळून जाता, म्हणता अरे बापरे आता काय करू, आणि भीती 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 भीतीच जगतात. अरे भीतीत भीतीत जगण्यापेक्षा गेलेलं चांगले राव. तुमच्या मनात भीती याचा अर्थच काय आहे की तुमचा 100% विश्वास नाही जीवनावरती, तुम्ही जगत नाहीत. काय भीती, सोडा ना ती भीती, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. भीती बाळगली तरी होणार आहे, नाही तरी होणारच. आणि ही भीती कुणाला असते? ज्याच्या आयुष्यात ध्येय नाहीये, एम नाहीये ना, त्याच्या आयुष्यात हे असं होत असतं. हे लक्षात घ्या. त्याला दुसरं रिकामं मन करल तरी काय सांगा ना. ते मनाने हारून गेलेलं असतं. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मनात आणलं ना मला काही होणार नाही. अरे तुम्ही ऐकलेलं आहे ना हो, जन्म झालेल्या बाळांना कोरोना झाला, ते बरे झाले. कालची बातमी 97 वर्षाच्या आजींना कोरोना झाला, ती बरी झाली, कारण तिला जगायचं होतं. हे भीतीत जगणं सोडा, अगोदर घाबरणं सोडा. पण केव्हा घाबरतो? ज्यावेळेस अनएक्सपेक्टेड एक्सपेक्ट करत नाही. आणि काबर घाबरतो? काही जरी घडलं तर घाबरता का बरं? 3 गोष्टी महत्वाच्या बरं का, टाईप करत राहा, लिहित राहा. 3 गोष्टी. काय काय, कशामुळे तुम्ही घाबरता? एक तर तुम्ही रिलॅक्स नसतात, रेडी नसतात आणि स्थिर नसतात. सांगा, रिलॅक्स नसतात, रेडी नसतात आणि स्थिर नसतात. का रिलॅक्स नसतात? कारण तुम्हाला हे घडू शकतं. हे पहिला आपला सत्संगाचा पहिला पार्ट आठवा, तुम्ही ते स्वीकारलेलं नाही. तुम्हाला सगळं माझ्या मनासारखं घडलं पाहिजे, आपल्याला माहिती नाही रे. आणि जीवन काही तुमचं नोकर नाही, ते त्याच्या त्याच्या गतीने चालत असतं, त्याच्या त्याच्या चक्रानुसार चालत असतं. ते तुम्हाला कर्मानुसार फळ देणार आहे. मग पहिल्यांदा आत्ता सत्संग ऐकता ऐकता काय करा, रिलॅक्स राहा. पण रिलॅक्स नसतात, रेडी नसतात, मग काय होईल? रिलॅक्स आणि रेडी नसले तर मग पहिल्यांदा, आता हे समजून घ्या बरं का, हा पॉइंट महत्वाचा आहे. ज्या वेळेला तुम्ही रिलॅक्स नसतात आणि रेडी नसतात जे घडेल त्याच्यासाठी, तर तुमच्या मनात स्वीकार भाव तर येत नाहीच. पण स्वीकार भाव न येता तुमच्या मनामध्ये पहिला एक गोष्ट येते, का? हे का झालं? कशामुळे घडलं? हे होण्यासाठी कारण काय? असंच का झालं? आता या प्रश्नाला उत्तरच नाहीये. का न विचारता फक्त जगाव, फक्त जगा. कारण ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये का असं घडलं असं येतं ना, त्यावेळेला तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकत नाही. तुम्ही गुंतून बसतात त्याच्यामध्ये. ते कोळ्याचं जाळं असतं ना, जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो ना तितका अडकत जाता. बस सेम असंच आहे. मनात काही जरी घडलं तर का मध्ये अडकले की स्वीकार भाव गेला. काला उत्तरच नाही ना. काय उत्तर? तुम्हाला विचारलं मी, कोंबडी आधी की अंडा आधी? सांगा काय उत्तर आहे त्याचं.
आता एखादा म्हणेल कोंबडी आधी. तुम्ही विचारलं का, काय उत्तर आहे? अंडा आधी का, काय उत्तर आहे? माझ्या आयुष्यात असं का घडलं? ही व्यक्ती माझ्यासोबत अशी का वागली? मला अपयश का आलं? मला एक व्यक्ती का सोडून गेला? मला दुःख का झालं? काला उत्तर नाहीये, आता काय करायचं ते बघा. समजतंय का? होऊ शकतं काला काय उत्तर. नीट ऐका बरं का. एक अंड 10व्या मजल्यावरतून पडलं, 10व्या खाली पडलं, फरशीवर पडलं आणि तरी फुटलं नाही. काय कारण त्याला? अंड 10व्या मजल्यावरतून पडलं फरशीवर तरी फुटलं नाही. कस काय बरं? कस काय नाही फुटलं? का नाही फुटलं? नाही फुटलं, सो व्हॉट, ठीक आहे, योगायोग नाही फुटलं, त्याच्यात काय. ठीक आहे, हो सकता है. एक्सपेक्ट दी अनएक्सपेक्टेड. समजतंय का? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रिलॅक्स नसतात, रेडी नसतात, का प्रश्न येतो, आणि का प्रश्न आले की तुम्ही त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये गुंतून जातात, का मध्ये गुंतून जातात, त्याच्या बाहेर येत नाही, तुम्ही का घडले याचा विचार करत बसतात. आता मी काय सांगतोय, ज्या वेळेला तुम्ही रिलॅक्स राहताल, नीट ऐका, ज्यावेळेला तुम्ही रिलॅक्स राहताल, ज्या वेळेला तुम्ही रेडी राहताल जे काही होईल त्याला स्वीकारायला, त्यावेळेला मन स्थिर होतं, स्टेबल होतं. आणि स्थिर असलेलं मनच पुढच्या पायरीत जाऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे बरं का. हे नुसतं ऐकू नका. आता हे पुढची पायरी सगळ्यात महत्वाची. आणि हे नुसतं ऐकू नका. आत्ता सध्याला तुमच्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम आहेत? नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, घरामध्ये प्रॉब्लेम आहे, आर्थिक अडचणी आहे, मनामध्ये भीती आहे. काय आहे सध्याला प्रॉब्लेम? आठवा. आता हे जे घडलं ते का, असा प्रश्न न विचारता, काय खरं काय खोटं, कोण चूक कोण बरोबर, हे सगळं सोडून देऊन आत्ताच्या क्षणाला सोडा त्याला, आणि आता विचार करा की आता काय करायचं. का मध्ये न अडकता, घडलं ना, झालं ना, आता काय करायचं. समजतंय? म्हणजे कशामुळे होतं? ज्या वेळेला तुम्ही रिलॅक्स होतात, ज्या वेळेला तुम्ही रेडी होतात, त्यावेळेला आपोआपच आतून ती स्थिरता येते. आणि स्थिरता आली की मग पुढच्या पायरीमध्ये जातात. आता ही पुढची पायरी फार इंटरेस्टिंग आहे बरं का. लक्षपूर्वक आहे का? पुढची पायरी खूप इंटरेस्टिंग आहे. पहिल्या 2 पायऱ्या कळायला हो नाही? बोलो. पहिली पायरी काय? क्या बात है, क्या बात आहे. दुसरी, क्या बात आहे. आता याच्यातून 90% लोक याच्यातच अडकलेले असतात. कामध्येच त्यांचं सगळं संपलेलं असतं. पण खरा ज्ञानी, खरा ज्ञानयोगी, खरा माऊलीसोबत जोडलेला साधक 3ऱ्या पायरीत जातो. आणि ही 3री पायरी जीवन जगण्यासाठी, जीवनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी, संबंध सुधारण्यासाठी, पुढं प्रगती होण्यासाठी 3री पायरी महत्वाची. ही 3री पायरी कुठली आहे? माझ्यासोबत बोला बरं का. मी ज्या टोन मध्ये बोलतो त्या टोन मध्ये बोलायचं. पहिली, क्या बात आहे, सांगितलं ते काय. दुसरी, क्या बात आहे. पण याच्यातून रिलॅक्स झाले, रेडी राहिले, स्थिर होतं. आणि मग 3री पायरी येते. 3री पायरी कुठली? क्या बात है. काय आहे? माझ्यासारखं बोला. क्या बात है. जसे तुम्ही स्थिर झाले मग तुम्हाला कळतं, खरंच मी जेवढा एक्साइटेड झालो होतो, मी जितकी प्रतिक्रिया दिली होती, मी जेवढा घाबरलो होतो, खरंच वो इतनी बड़ी बात है. समजतंय का? खरंच एवढी मोठी गोष्ट आहे ती. कळतंय? काय झालं? व्यवसायात अपयश आलं ना. मग खरंच इतकी मोठी गोष्ट आहे, जगात कुणाला अपयशच नाही आलेलं. सगळे जन्मता पैदाइशी यशस्वीच लोक होते. खरंच एवढं घाबरून जाण्याची गरज आहे? क्या
बात है, खर्च वो बात में दम है, रियली वो बात तो भी है क्या? छोटी सी बात है यार, कळतंय का? फरक कळतोय का? क्या बात है? ज्या कारणावरतून माझ्या घरातल्यांची पटत नाही, किंवा मी मनात राग ठेवलेला आहे, द्वेष ठेवलेला आहे. एक एक प्रसंग झाला, एक गोष्ट घडली आत्ता बघा. क्या खरंच एवढी मोठी गोष्ट घडली की ज्यासाठी मी सगळ्यांना सोडून जाईल, तोडून जाईल? क्या बात है? म्हणजे इथं येतं काय? पाहणं. ज्या वेळेला तुम्ही स्थिर होतात त्यावेळेला स्थिर झाले की बघू शकतात. तुम्हाला पुस्तक वाचायचंय आणि ते पुस्तक वाचताना हालत ठेवा, तुमच्या तोंडासमोर पुस्तक हालत ठेवा. वाचू शकता? नाही. तुम्ही हालत राहा, वाचू शकता? नाही. वाचायचं जर असेल तर तुम्ही सुद्धा स्थिर पाहिजे आणि पुस्तक सुद्धा स्थिर पाहिजे. बरोबर आहे? समजतंय? आहे त्या प्रसंगातून वेगळं होऊन अलिप्तपणे बघता यायला पाहिजे. जसं तुम्ही जर तुमच्या मित्रांसोबत खाली नाचत असताल तर नाचण्यातच लक्ष असतं, काय होतं ते कळत नाही. पण तुम्ही गच्चीवरती उभे असताल आणि खाली नाचणाऱ्यांकडे बघत असताल तर मग बरोबर कळतं कोण कसं नाचतंय. का बरं? कारण तुम्ही वरतून बघताय, तुम्ही टॉप व्ह्यूनी बघताय आणि मग तुम्हाला कळतं क्या बात है. खरंच एवढी मोठी गोष्ट आहे, खरंच एवढं घडलं, खरंच मी एवढी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती, एवढं घाबरायला पाहिजे होतं. समजतंय का तुम्हाला मी बोलतोय ते? एकच शब्दावरती, पण त्याच्यावरती जीवन आहे आपलं. आणि ज्या वेळेला मग तुम्ही स्थिर होतात, शांत होतात, मग काय होतं? मग स्थिर आणि शांत झाल्यावर, रिलॅक्स झाले, रेडी राहिले की तुम्ही स्थिर होतात. आणि स्थिर आणि शांत झाल्याच्या नंतर मग पाहता येतं आणि पाहिलं की रिअलाइज होतं. रिअलाइज का बरं होतं? कारण रिअल आईज येतात. समजतंय का? काचा पडदा डोळ्यावर बसला, द्वेषाचा पडदा डोळ्यावर बसला की जे आहे सत्य ते बघू शकत नाही. पण स्थिर झालात, द्वेष मनातला गेला, राग मनातला गेला, भीती मनातली गेली की मग ते रिअल आईज येतात, ते खरे डोळे येतात, खरा दृष्टिकोन येतो. आणि मग ती खरी दृष्टी जी कृष्णाने अर्जुनाला दिली होती, गुरुची आवश्यकता त्यासाठीच आहे. गुरु केवळ ज्ञान देत नाही, गुरु ती दृष्टी देतो. आणि ती दृष्टी आली की मग तुमचं जीवन तुम्ही बघतात, पाहतात. का बरं? कारण तुम्हाला रिअलायझेशन होतं. समजतंय का? रिअलायझेशन का होतं? कारण जसे तुम्ही स्थिर झालात की मग रियुनियन होतं. रियुनियन म्हणजे काय? एकत्र येणं. प्रसंग घडला, आता बघा बरं का, खूप महत्वाचा पॉईंट हा लक्षात घ्या. एखादा प्रसंग घडला, आता घडल्याच्या नंतर का घडलं, का घडलं, का घडलं? मनानं तुम्ही तिकडे गेला, शरीर इथं आहे. मन तिकडे, शरीर इथं आहे. शरीराला रोग आणि मन गेली तिकडे. शरीर जिथे आहे तिथेच मन आहे. रियुनियन, एकत्र येणं. आणि एकत्र येणं म्हणजे योग. योगा मीन्स युनियन. कशाचं एकत्र येणं? शरीर आणि मन, मन आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा. म्हणजे माझ्या प्रत्येक क्षणात माझ्यासोबत माऊली आहेत, माझे गुरु आहेत, माझा परमात्मा आहे. आता जरी मनासारखं घडलं असेल तर ठीक आहे, मी बघतो काय करायचं, मी स्थिर आहे. ही दृष्टी येते का तुम्हाला? सांगा मला, बोला. समजतंय का तुम्हाला सर्वांना? आणि जसं रियुनियन झालं म्हणजे शरीरमय एकत्र आलं आणि तुम्ही पाहिलं की मग कळतं कुणाला बघायचं. पाहणं तर सगळेच बघतात बरं का. महत्वाचं आहे. 5 मिनिटात मी शक्यतो 5-10 मिनिटात संपवतो, पण महत्वाचं आहे. पाहिलं ना, जसं तुम्ही रिअलायझेशन झालं आणि
पाहिलं, स्थिर झाले, पाहिले की मग मग काय घडतं? मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वर्तमानात येतात, आत्ताच्या क्षणात येतात. वर्तमान, आत्ता, इथे, याच क्षणात. आणि जोपर्यंत तुम्ही वर्तमानात नाहीये तोपर्यंत भविष्याला घडवू शकत नाही. वर्तमान हा पाया आहे. ज्याचा पाया पक्का नाहीये त्याची बिल्डिंग भविष्याची उभी राहू शकत नाही. भविष्य घडवायचं असेल तर प्रत्येक क्षणात वर्तमानात जगलं पाहिजे. आत्ता सत्संग ऐकताना सांगा मला, वर्तमानात आहात? जे इकडे तिकडे जावतात, इकडे तिकडे धावतात, इकडे तिकडे बघतात, काय एवढं महत्वाचं काम? वर्तमानात या सत्संगात राहा ना. आणि जसं तुम्ही वर्तमानात राहिलात की मग तुम्हाला जाणीव होते की आयुष्य फक्त एक क्षण आहे. कुठला क्षण? आत्ताचा क्षण. हा क्षण जर या क्षणात मी जगलो नाही, या क्षणात मी बदललो नाही, या क्षणात जर मी लोकांना जोडलं नाही, या क्षणात जर मी स्वतःत परिवर्तन केलं नाही तर भविष्य घडवू शकत नाही. सगळा अंधारच आहे. सगळा अंधार. वर्तमान, आत्ताचा क्षण जे आहे ते इथंच आहे. आत्ता. आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. आने वाला पल जाने वाला है. किती सुंदर आहे बघा ना. जीवन बदलण्यासाठी ना खूप काही करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टी, ऐकलेलंच गाणं असेल पण माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या चष्मेने जर ते बघितलं ना, आत्ता तुम्हाला कळेल की वर्तमान किती महत्वाचं आहे. पुढचं ऐका, तोंडाने बोलता आलं तर बोला. खूप सुंदर, खूप सुंदर चेंज होऊन जातं सगळं. एक बार यूं खिली मासूम सी कली. प्रत्येक शब्द ऐका बरं का. तुम्ही ऐकलेलं गाणं आहे तरी सुद्धा वर्तमानात राहून ऐका. एक बार यूं खिली मासूम सी कली, खिलते हुए कहा खुशबाश मैं चली, देखा तो यही है ढूंढा तो नहीं है, पल जो ये जाने वाला है. आने वाला पल जाने वाला है. काय सुंदर लिहिलेलं बघा. नीट ऐका, समजून घ्या. एक बार यू खिली मासूम सी कली. कली वर्तमान, आत्ता. काय म्हणे? खिलते हुए का खुशबाश मैं चली. गंमत बघा बरं का. कळीला फूल व्हायचं असतं. कळीची इच्छा काय? फूल होणं. पण कळीला फूल होताना तिला हे माहिती नसतं की जसं ती फूल झाली की कळी संपणार आहे. कळीचं ज्या वेळेला फुलात रूपांतर होतं, आता कळी कुठे? कळी दिसते? म्हणजे नाहीये, आहे. पण आता कळी दिसणार नाही, बदल झाला, फुलात रूपांतर झालं. देखा तो यही है ढूंढा तो नहीं है, पल जो ये जाने वाला है. आत्ताचा क्षण जे जगले नाही ना, पश्चाताप करत रडत रडत जगावं लागतं. आत्ताच्या क्षणातले तुमचे माणसं, आत्ता असलेले माणसं सगळं चेंज होऊन जाणार आहे. एका झटक्यात जिकडं तिकडं होऊन जाणार आहे. मग ते गेल्याच्या नंतर तुमच्या मनात येईल, देखा तो यही है ढूंढा तो नहीं है. वर्तमान क्षण हाच जाणीवेचा क्षण आहे. पण ती जाणीव कधी होते?
वर्तमानात राहिलं तर पाहता येतं. पण पाहणं कुणासारखी लोक बघतात ना, कुणाला बघतात? दुसऱ्यांना बघतात. दुसऱ्यांना पाहून जीवन बदलत नाही. दुसऱ्यांना पाहून जीवन बदलत नाही, मग स्वतःला पाहून जीवन बदलतं. जो दुसऱ्यांनाच बघतो आणि स्वतःच्या आतून ती जाणीव नसेल तर लोक तसं करतात म्हणून आपण करायचं, मग नाही फायदा. हा सत्संग माऊलीला काय वाटेल म्हणून जर तुम्ही, माऊलीला मी दिसलो पाहिजे म्हणून जर तुम्ही बघितला तर मजा येणार नाही. किंवा माझ्या मित्रांनी मला सांगितलं की माऊलीचं सत्संग आहे म्हणून जर तुम्ही बघत असाल तर मजा येणार नाही. मला करायचंय आणि या सत्संगातून मला स्वतःला बघायचंय ही जाणीव असेल ना तर ऐकता ऐकता जीवन बदलेलो. जर दुसऱ्यांनाच बघितलं तर मजा नाही. बाबूचं असंच झालं ना. बाबूची बायको रोज त्याला इडली सांबर खाऊ घालायची. गंमत बघा बरं का. रोज इडली सांबर खाऊ घालायची बाबूची बायको. दुसऱ्यांना बघितलं काय होतं? शेवटी एक दिवशी ते कंटाळलं, घरून न जेवता निघालं आणि हॉटेलमध्ये गेलं. आता हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तो जो मेनू कार्ड होता ना, ते मेनू कार्ड इंग्लिश मधलं होतं आणि याला काही इंग्लिश येत नव्हतं. आता नेमकं मागवायचं काय? त्याने असं बघितलं आणि ऑर्डर घ्यायला वेटर आला की त्याने सांगितलं, बोट ठेवलं, सांगितलं हे दे हे. आता त्यांनी ज्याच्यावर बोट ठेवलं ते नेमकं इडली सांबारच होतं. घरी तेच, दारी तेच. आणि ज्या वेळेला वेटरनी इडली सांबार आणून दिलं त्याने डोक्यावर ते हात मारून घेतला, यार नेमकं तेच निघालं माझ्या नशिबात. आता करावं काय? आता मागायचं काय? तितक्यात त्याच्या शेजारचा जो होता ना, त्या शेजारच्या माणसाने सांगितलं, वेटरला सांगितलं, रिपीट माय ऑर्डर. याला वाटलं हा पदार्थ चांगला आहे. बाबू सुद्धा म्हणतो रिपीट माय ऑर्डर, पुन्हा इडली सांबर. ज्या ज्या वेळेला आपण दुसऱ्यांना पाहतो त्या त्या वेळेला असेच प्रॉब्लेम येत राहतात. जोक कळाला असेल तर हसा बरं का, चुकीने. नाही तर जोक समजून सांगावं लागतो, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. छोट्या छोट्या क्षणामध्ये, छोट्या छोट्या वर्तमानामध्ये आनंदित राहणं म्हणजे काय होतं? मग तुम्हाला कळतं क्या बात है, खरंच एवढी मोठी गोष्ट आहे. मग बाहेरून आतमध्ये बघतात, इतरांना न बघता स्वतःला बघतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यातली जी 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामुळे धारणा ध्यान समाधी लागते, जी असल्याशिवाय धारणा ध्यान समाधी लागूच शकत नाही. काय आहे? ध्यान लागूच शकत नाही, सम अवस्था येऊच शकत नाही. पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, पण ती गोष्ट असल्याशिवाय पॉझिटिव्ह थिंकिंग होऊ शकत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांचा आहार. प्रत्येक इंद्रियांचा आहार जो आपल्याला वाटतं बाहेर आहे. डोळे बाहेर बघतात, कान दुसऱ्या विषयीचं ऐकतात. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांना आतमध्ये वळवा. याच डोळ्यांनी स्वतःमध्ये बघा, याच कानांनी स्वतःचा आवाज ऐका. आणि जसं स्वतःला पाहिलं की मग कळतं पुढची गोष्ट, चौथा टप्पा. पहिलं काय आहे? क्या बात है. दुसरं क्या बात है. तिसरं क्या बात है. खरंच एवढी मोठी गोष्ट आहे, खरंच मी असं करायला पाहिजे होतं, खरंच मी एवढं घाबरायला पाहिजे होतं. आणि हे झालं की मग पुढची गोष्ट काय होतं? तीच गोष्ट ज्याच्यात तुम्ही घाबरलेले आहेत, लक्षपूर्वक ऐका बरं का. तोच प्रसंग ज्याच्यात तुम्ही घाबरलेले, तेच घडलेली गोष्ट ज्याच्यात तुम्ही घाबरलेली, भीती वाटते तुम्हाला, तीच गोष्ट तुम्ही कशी जगतात? क्या बात है, यस, कम ऑन, क्या बात है. म्हणजे त्या प्रसंगात मग तुम्हाला कळतं, अरे यार उसमें क्या बड़ी बात है इतना, त्याच्यात काय यार एवढं, काय त्याच्यात एवढं. म्हणजे काय वाटतं? सत्य कळतं. आणि जसं तुम्हाला सत्य कळालं की मग कळतं आता मला बदलायचंय, किंवा मला बदलायचंय, मी बदलणार आहे. किंवा परिस्थितीला जर बदलायचं असेल तर ती परिस्थिती बदलेल. पण परिस्थिती कधी बदलेल?
तुम्ही बदलल्याच्या नंतर. समोरची माणसं कधी बदलतील? तुम्ही बदलल्याच्या नंतर. जीवन कधी बदलणार आहे? तुम्ही बदलण्याच्या नंतर. आणि जसं तुम्हाला कळतं की अरे इसमें कुछ बात ही नाहीये, एवढं घाबरण्यासारखं काही नाहीच आहे, ये तो होता रहता है, मग तुम्हाला कळतं क्या बात है यार. मग तुम्हाला जगायला मजा येते, तुम्हाला आनंद व्हायला लागतो, मग तुम्हाला खरं समाधान यायला लागतं. मग संकटांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य येतं, शक्ती येते. का बरं? कारण तुम्हाला कळतं एवढं काय घाबरायचं, एवढं काय टेन्शन घ्यायचं, एवढं काय त्याच्यात. समजतंय का? मग तुम्हाला भीती वाटत नाही मरणाची. काय झालं? कोरोना झाला, ठीक आहे, झालं तर झालं, बरं होणार आहे, सगळेच बरे होतात, मी बरं होईल, त्याच्यात काय एवढं. काही लोक मोठ्या ऍक्सिडेंटमधून वाचतात, काही लोक बाथरूममध्ये पडतात, तिथल्या तिथे पाय दुमडतो आणि त्याच्यानंतर फ्रॅक्चर होतो. आपण आपलं आयुष्य जगायचं, देवाची इच्छा, आणि त्याच्याही पुढे जाऊन मग तुम्हाला कळतं यार काय जन्म मृत्यू, एवढं काय टेन्शन घ्यायचं यार. अरे उलट ज्यावेळेस मरण येईल ना, मी माझ्या आयुष्यात असं काहीतरी करेल की खूप काही चांगलं काम करून जाईल, त्याच्यात काय एवढं. समजतंय का? आणि याच्यासाठी ना आयुष्यात ध्येय पाहिजे, आयुष्यात काहीतरी महान कार्य घ्यायला पाहिजे हातामध्ये. माझ्यासाठी 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 माझ्या स्वार्थासाठी, माझ्या व्यवसायासाठी, माझ्या पैशासाठी, माझ्या फॅमिलीसाठी जगणारे खूप लोक आहेत. आयुष्यात एक कार्य कुणासाठीच नाही, कुणामुळे नाही, पण असं कुठलं तरी कार्य हातात घेतलं पाहिजे की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, ज्याच्यातून लोकांचं चांगलं व्हायला पाहिजे. मग मरणाची भीती वाटत नाही तुम्हाला. मग वाटतं की अरे यार खूप काही केलेलं आहे, खूप जगलेलं आहे, माझ्यामुळे काहीतरी बदल झालेला आहे, यास मी रेडी आता सुद्धा. मी नुसतं बोलत नाही, गंमत करत नाही. आज येऊ द्या, मी आनंदी आहे, मी मजेत आहे. कारण ज्ञानयोगाचं कार्य परमेश्वरानेच माझ्या हातून करून घेतलेलं आहे. मला कशाला घाबरायचं? माझ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असेल की देवा निदान काही लोक तरी ज्ञानयोगामुळे बदलले, त्यांना जीवनाची दृष्टी मिळाली. तुमच्यापैकी असतील ना असे कोणी की ज्ञानयोग शिबिर करण्याच्या आधी आणि ज्ञानयोग झाल्याच्या नंतर तुमचं जीवन बदललं, रोग दूर झाले, परिवारातले संबंध चांगले झाले असतील तर लिहा. असेल की नाही? काय मरायचं? आणि म्हणून हे कशासाठी माहितीये का? हे जे आज मी सांगतोय हे कशासाठी सांगतोय की मरण तर आहेच, पण कसं मरायला पाहिजे? जब कंठ प्राण आए कोई रोग ना सतावे, यम दरस ना दिखाए, जब प्राण तन से निकले. काय चला टेन्शन घेऊन रोग आलेले 100, रोज गोळ्या घेत घेत जगतायत, कुणावरती विश्वास नाहीये. एका माणसाला, एका व्यक्तीला, एका गोष्ट त्याच्यातच सगळे अडकून पडलेले, त्यांना सोबत राहू ठेवू शकत नाही. स्वतःच्या अहंकारामध्ये, इगोमध्ये, स्वतःच्या त्या दुःखामध्ये स्वतःला गुरफटून घेतलेलं आहे. अरे डोळे उघडा, बघा, तुम्ही काहीच करत नाही ना, ज्ञानयोग सर्वांपर्यंत पोहोचवा, ही गोष्ट खूप झाली. साधा हा व्हिडिओ शेअर करा, खाली बटन दिलेलं आहे, त्या शेअर करण्यातून जर कुणाचं जीवन बदललं, कुणी ऐकलं, तर तुम्हाला त्याचा आनंद आहे ना. असं काय आहे तुमच्या आयुष्यात? कसं मरायला पाहिजे? पीतांबरी कसी हो, छबी मन में ये बसी हो, त्याचा परमेश्वराचा चेहरा, होठों पे कुछ हसी हो, जब प्राण तन से निकले. त्याला जेव्हा येईल ना तो, मी तयार आहे, बस ये, घेऊन जायचं घेऊन जा. कारण मला असं वाटतं की झालं, खूप काम केलं आपण, काही नको आता, मला कुठली अपेक्षा नाही आहे, तोपर्यंत मी देत राहणार आहे. मला हे कोणाला सांगण्याची गरज नाही, मला कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही. पण मला माहिती ज्ञानयोग मी काही कारणासाठी सुरू केलेलं नव्हता. ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मला फार काही कळतही नव्हतं.
पण मी काय करतो, माझ्या आयुष्याचा नियम आहे, मी काय करायचं पुढे ठरवत नाही, प्रवाहासोबत वाहत जातो. आणि प्रवाहासोबत वाहत असताना ज्ञानयोगाचा प्रवाह आला, ज्ञानयोग जीवनाने सुरू केलं आणि ते करता 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 मी वाहत गेलो. मला अभिमान आहे, माझ्या डोळ्यांना मी आरशात बघताना मला अभिमान वाटतो की यस, माझ्या आयुष्यातला प्रत्येक शब्द हा दुसऱ्याच्यासाठीची प्रार्थना असते. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा इतरांसाठी असतो आणि माझं जीवन मी समर्पित करून टाकलेलं आहे की परमेश्वरा चांगलं होऊ दे, तू करून घे, मी काही करत नाही, तू करून घे. आणि म्हणून मी इतका समाधानी की ठीक आहे ना, काय घाबरत घाबरत जगायचं, जब होगा तो होगा, उसमें क्या. आणि मग ज्या वेळेला असं तुम्ही जगायला लागतात, लास्ट सगळ्यात शेवटची गोष्ट कुठली, क्या बात क्या बात क्या बात. आणि जसं क्या बात क्या बात क्या बात येतं, मग तुमच्याकडे बघून बाकीचे लोक काय म्हणतात, कसं जगायला पाहिजे, याच्यासारखं का बरं, काय जगतो यार, क्या बात है, जबरदस्त. समजलं का. ज्यावेळेस तुम्ही त्या प्रसंगांना अशा पद्धतीने सामोरं जाता, म्हणता क्या बात क्या बात क्या बात, मी असं जगलो, बदल करा, आत्ता बदल करा, आत्ता बघा आज तुम्हाला काय काय करायचंय, स्वतःत काय परिवर्तन करायचंय, कुणाला जोडायचंय, कुणाला दुकान उघडायचंय, कुणाला व्यवसाय करायचंय, कुणाला काय काय करायचंय, आत्ता ठरवा बघा. आणि ज्यावेळेस तुम्ही ते ठरवणार आहेत आणि तसं जगायला सुरुवात करणार आहे, मग तुम्हाला जगायला मजा येईल, संकटांमध्ये मजा येईल. उलट तुम्ही काय म्हणताल, क्या बात क्या बात क्या बात, मग तुम्हाला कळेल काय, जे मिळालं त्याच्यात समाधानी राहणारे लोक खूप आहेत. समजलंय का. मनासारखं मिळालं त्याच्यात समाधानी राहणारे लोक खूप आहेत. ज्ञानयोगा साधक कसं आहे, मनासारखं घडलं तरी आनंद, मनाच्या विरुद्ध घडलं तरी आनंद. समजतंय का. जो मिला बस मैं उसमें खुश है. समजतंय. जे मिळालं मी समाधानी. मग खेळायला मजा यायला लागते, मग तुम्ही सावध राहता. सत्संग कशासाठी, सावध राहण्यासाठीच आहे. जे फुल नुसते सुरुवातीला केलं ज्ञानयोग ज्ञानयोग ज्ञानयोग, फुस होऊन जातात नंतर. कसोटी जर खेळायची असेल ना, मजबूत पाहिजे, द्रविड पाहिजे. प्रत्येक बॉल टू बॉल बरोबर बघितलं पाहिजे. घाई 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 करायला लागले, बाउन्सराला मारला सिक्सर, बाउन्सरला मारला सिक्सर, तिसरा बॉल यॉर्करने बोल्ड होतात. ज्ञानयोगा साधक आहे, बाउन्सराला सिक्सर मारला, पण सिक्सर मारला तरी माज नाही आला. सावध आहे तुम्ही, प्रत्येक बॉलला नवीन बॉल म्हणून खेळताय. मग यॉर्कर जरी टाकला तुम्ही अडवला, तुम्ही चिंता नाही करत आहे, अरे आता या बॉलला रन नाही झाला, तुम्ही काय म्हणता, ठीक आहे ना, अपना टाइम भी आएगा ना यार, उसमें क्या है. मग इतरांना तुमच्याकडे बघून वाटतं की जगायला कसं पाहिजे, याच्यासारखं का बरं, क्या बात है यार, काय जगतो. आणि सत्संग ज्ञानयोग, ज्यांनी ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं नाही, पहिल्यांदा करा. कारण हे सगळं जे मी सांगितलं ना, हे ऐकण्यासाठी नाहीये, हे अनुभवण्यासाठी. आता लॉकडाऊन उघडलं ना, की आपली शिबिर दर महिन्याला निवासी शिबिर 6 दिवसांचं चैतन्यवन तिथे होत असतं. तुम्ही जोडल्या जा, तुम्ही सोबत राहा, साधना चालू ठेवा. आणि सत्संग झाल्या सत्संगाच्या नोट्स काढा, लिहा. काय काय बघितलं आपण, क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात क्या बात क्या बात, आणि मग क्या बात है. परमेश्वर तुम्हाला हे सगळं अनुभवण्याची ताकद देव, शक्ती देव. स्वतःत परिवर्तन करून घ्या, ज्ञानयोगाच्या सोबत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे विचार जर खरंच जीवनाला परिवर्तन करणारे असं वाटलं तर सगळ्या ग्रुपवर शेअर करा. खाली सुद्धा बटन आहे, शेअर करा. हे ज्ञान पोहोचू द्या, मुद्दामून बघायला लावा, सांगा, फोन करा सर्वांना. तुमच्या घरच्यांना हे दाखवा. आणि पहिल्यांदा तुम्हाला काय काय परिवर्तन करायचं स्वतःमध्ये ते बघा.